किती मोठं माशाचं अंड. हे बघा याने आता पेस्ट्री ओव्हन मध्ये ठेवल्या. मला जे वाटलेलं ते नाही निघालं. आणि ना अजून एक मोठी गोष्ट घेतली आहे, जरा महागडी आहे. तर आमच्यासाठी आहे ना असं क्रिस्पी डोसा केलाय बघा. काय क्रिस्पी आहे बघा एकदम, म्हणजे दुकानामध्ये असतो ना तसं आवाज येतोय बघा. मी तुम्हाला एक डोसाचा ना चुरा करून दाखवते. हा बघा आवाज येतोय, एवढा क्रंची आहे, एवढा क्रंची आवाज येतोय. जबरदस्त डोसा केलाय, क्रंची डोसा. आणि त्याच्यासोबतच ही बघा इथे मस्त बटाट्याची भाजी आहे, एक नंबर अशी. आणि मस्त तिखट पण आहे, मस्त लागते. सकाळचं हँगओव्हर उतरण्यासाठी आहे ना हे एकदम जबरदस्त नाश्ता आहे. वा काय जबरदस्त टेस्ट त्याची. आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली, एकदम मस्त. चला बघूया अजून पुढे काय काय होतं आज दिवसभरात. सुरू करूया आजच्या ब्लॉगला. तुमचं स्वागत आहे अपर्णाच्या ब्लॉग्स मध्ये. आईने भाजी बरोबर डोसा खाल्ला, आता चहा बरोबर खाते. आई तुला ताईचे डोसे कसे वाटले? छान वाटले. कसे म्हणजे एकदम मजा येते ना. आईला आमच्या सहजासहजी काही आवडत नाही, पण ती एवढ्या आवडीने खाते, म्हणजे मस्त झाले. बघा किती मोठं माशाचं अंड. तुम्ही विचार करत असाल एवढं मोठं कोणत्या माशाचं अंड असतं. ते इथे गोव्याला ना चणक नावाचा एक मासा आहे, त्याचं हे अंड आहे. एवढं मोठं, त्याला गाबोली बोलतात. ती गाबोली ना मसाल्यामध्ये मॅरिनेट करून ठेवली आहे आणि मग ती फ्राय करणार. तर ही एवढी मोठी गाबोली, संडे स्पेशल गाबोली. आता ही संडेला माणसं कोंबडीची अंडी खातात, आम्ही एवढं मोठं माशाचं अंड खातोय. गाबोली एवढं मोठं माशाचं अंड. एक गोवा आहे, गोवा. वेलकम टू गोवा सिंगम. हे का असं झालं? बापरे फुटते ही गाबोली. किंवा गाबोली आहे ना पॅनवर ठेवली आणि आता बघा कशी फुगली आहे बघा ती. ओ माय गॉड, खतरनाक. एवढं मोठं अंड माशाचं. जेव्हा पण तुम्ही गाबोली शिजवाल ना एवढी मोठी, तर स्लो गॅस करून शिजवा. स्लो गॅस नाही केला तर फुटेल, मग ती फुटू शकते कधी पण. इथले ते धक्कन रच देतो. आम्ही आता चाललोय मार्केटला, इकडच्या सुपर मार्केटला चाललोय. तर मस्त आईकडून केस बांधून घेते आणि मी पण ताईसोबत आज सुपर मार्केटला जाते. आई माझी आता मस्त अशी वेणी बांधणार आहे, सुंदर. आईने माझी मस्त अशी चंपू केस बांधली आहे, म्हणजे हवेमध्ये अजिबात उडणार नाही. तर मी टी शर्ट घातलं, मला तो कुर्ता खूप टाईट होत होता, तर म्हटलं टी शर्ट घालूया. बाहेर जाताना शास्त्र असतं पावडर लावणं, तर ते मी नाही लावत कधीच, पण इकडे लावते जराशी. ताई आमची खूप पावडर लावते, तर मी सुद्धा लावते. असं थोडंसं घ्यायचं पावडर हातामध्ये, पावडरचा डबा साईडला ठेवायचा आणि असा हात घ्यायचा, आणि हात घ्यायचा आणि असं करायचं. सगळा मेकअप पण झालेला आहे. अरे इकडे जास्त पावडर लागली, इकडे पावडर लागायच्या बघ.
सगळ्यांना होल केलंय म्हणजे ते जिवंत आहेत. अबो कसं आहे. आता मी मार्केटमधून आली, पण मी तिथे काही शूट केलं नाही. काय शूट करायचं, सगळं आपला मुंबईला सुपर मार्केट असतं तसंच होतं सुपर मार्केट. आणि तिकडून मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते, ठीक आहे. तर आम्ही आहे ना इथे बघा, इथे घेतले आम्ही काही बिस्किटं घेतली आहे, कॉफी पाऊच घेतलंय, हे घेतलंय, डाळ घेतली आहे, चणा डाळ घेतली आहे. इथे क्रुस्टॉन घेतलंय, क्रुस्टॉन. ओके, क्रुस्टॉन घेतलंय. आणि त्यातच आणि त्याच्यासोबतच इथे भाजी घेतली आहे. थोडं हे दोडका घेतलाय. दोडका, याला दोडकाच बोलतात ना. दोडका आणि कोबी का घेतलाय कोबी, कारण आम्हाला ना तिथे जो लास्ट टाइम आम्ही वाण्याकडे गेलेलो ना, जर तो व्हिडिओ बघितला आहे तर नक्की बघा. तर तेव्हा आम्ही मंचुरियनचा मसाला घेतलेला, तर ते कोबी आणला तर त्याची भाजीच बनत होती. तर आता यावेळी आम्ही मंचुरियन बनवणार आहे, कारण पाऊस पण पडायला लागलाय, तर गरमागरम भजी खायला मस्त लागेल. अजून एक म्हणजे खास म्हणजे चकली. बाकी सगळे सामान भरपूर घेतले, पण ते काय दाखवायचं तुम्हाला. तर ते जे मला आवडतात ना टेस्टी गोष्टी, त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवते. तर मी बरेच चॉकलेट, एक अजून एक खास गोष्ट घेतली मस्त. ही चकली तर घेतली आहे, मस्त चकली आहे. हे बघा, एकदम जबरदस्त असं मला तिकडे काहीतरी भेटलं जे मी लहानपणी खायची, ते म्हणजे चॉकी भेटले. 10 रुपयाचं पाकिट होतं आणि याच्यामध्ये ना किती आहेत दोघी आहेत म्हणता. अरे देवा, हे असं चॉकी निघालं. मला वाटलं ते चुपायचं चॉकी आहे. मला जे वाटलेलं आहे ते नाही निघालं. ठीक आहे, चांगलं आहे. पण आणि ना अजून एक मोठी गोष्ट घेतली आहे, जरा महागडी आहे. तर मी ना आईसाठी ना केक घेतलाय, कारण एप्रिलमध्ये तिचा बड्डे होता, 1 एप्रिलला. तर आम्ही बड्डे सेलिब्रेट करू नाही शकलो, कारण की तेव्हा खूप गडबड चाललेली. इथे गोव्याला यायची की काय माहिती काय चाललेलं, खूप गडबड चाललेली तेव्हा आयुष्यात, एवढं माहिती आहे. त्यामुळे तिचा बड्डे मला करायला भेटला नव्हता. तर मी तिच्या आवडीचं, तिला रसमलाई खूप आवडते, रसगुल्ले आवडतात, रसमलाई आवडते, तर तिच्यासाठी ना रसमलाईचा मोंजिनसमधून केक आणलाय, तर तुम्हाला दाखवते. सध्या तो केक आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवलाय, आपण रात्री अनबॉक्सिंग करू. आज शिंका आली मला. तर रात्री आपण केकची अनबॉक्सिंग करू आणि आई बरोबर बर्थडे सेलिब्रेट करू. भले उशीर झालाय, पण मला असं वाटतं केला पाहिजे. केकच्या दुकानात गेलेली आणि तिथे ना तो मस्त सुगंध येत होता, तर तिथून आहे ना हे असं व्हेज पेस्ट्रीज घेतल्या, तर त्या ओव्हनमध्ये आता गरम करूया. हे बघा, आपण ना आता पेस्ट्री ओव्हनमध्ये ठेवल्या, आता बंद करायचा. किती डिग्रीवर सेट करायचं? 1 मिनिट पाहिजे. 1 मिनिट का, जरा गरम होऊ दे. केलं स्टार्ट, फिरायला लागलं आणि इथे टायमर चालू आहे. ताईकडे आल्यावर माझा एक फायदा झाला, मला ओव्हन यूज करायचं यायला लागला. बघा, आपली पेस्ट्री मस्त गरम झाली आहे. चला, आईचा हवे ह्याचा वास येतोय. आई, हे ना व्हेज पेस्ट्री आहे, मस्त ओव्हन मध्ये गरम केली आहे. हे घे. तुझा आज समज की तुझा आज बर्थडे आहे आणि आईच्या बर्थडेची पार्टी चालली आहे. ताईला नको आहे, ताई बोलली तिने खाल्लंय, त्याच्यामुळे आम्ही दोघं खातोय. तिने पहिला खाल्लंय, ती इथे गोव्यालाच राहते ना, तर तिने खाल्लंय, तर मग आपण खाऊया. चॉकलेट आहे त्याच्यात? नाही, चॉकलेट नाही आहे त्याच्यात, भाजी आहे, वाटाण्याची भाजी आहे. चांगलं आईने उपकार केल्यासारखं खाल्लंय. ताई सांगत होती की नाश्त्यासाठी आहे ना इथे याची पफ पेस्ट्री म्हणजे खातात, त्यांना आवडतं. गोवन्सला हे असं आवडतं. मुळात पेस्ट्री आणि बेकरीच्या संबंधित सगळं त्यांना आवडतं. तर हा पण एक पदार्थ आहे त्यातलाच, आणि मला सुद्धा खूप आवडला. छान आहे, खारीमध्ये भाजी. ची अनबॉक्सिंग झालेली आहे. हा बघा, असा मस्त रसमलाई केक आहे. चला आई, कट करा केक तुमचा. आई, टीव्ही नंतर बघ.